नमस्ते. आज आपण मेष या राशीचे जुलै 2026 या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत. हे राशी भविष्य आपणास आपल्या चंद्र राशीवरून तसेच आपल्या जन्मलग्न राशीवरून अर्थात आपल्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी राशी उदित होत होती त्या राशीवरून सुद्धा थोड्या प्रमाणात अनुभवास येईल. अर्थात जास्तीत जास्त हे राशी भविष्य आपणास आपल्या चंद्र राशीवरून अनुभवास येईल. अर्थात एखाद्याची जन्मलग्न राशी व चंद्र राशी एकच असेल तर हे राशी भविष्य आपणास जास्त प्रमाणात अनुभवास येईल. अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगवेगळे असल्यामुळे तसेच प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळी असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील. असे जरी असले तरी सुद्धा आपल्याला या जुलै 2026 या महिन्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या नोकरी संतती तसेच वैवाहिक सौख्य तसेच शिक्षण संतती तसेच आपले आरोग्य नोकरी व्यवसाय तसेच आपली आर्थिक स्थिती त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या राजकीय क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात त्याचप्रमाणे आपल्याला सुख शांती गृहसौख्य त्याचप्रमाणे वाहन सौख्य इत्यादी बाबत आपल्याला या जुलै 2026 या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले मिळतील याचा विचार आपण या राशी भविष्यामध्ये करणार आहोत. अर्थात नक्कीच आपणाला या जुलै 2026 या महिन्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेत असताना या राशी भविष्याचा आपणास उपयोग होईल. अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक विश्लेषण हवे असल्यास त्याचप्रमाणे आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या स्क्रीनवरील मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपद्वारे संपर्क करा. चला तर जाणून घेऊया या जुलै 2026 या महिन्यामध्ये मेष या राशीला कशा प्रकारची फले मिळतील. मेष राशीच्या व्यक्तींचा राशीस्वामी मंगळ ग्रह या जुलै 2026 या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींच्या द्वितीय स्थानातून कुटुंब स्थानातून वाचा स्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात हे लग्नेश मंगळाचे द्वितीय स्थानातील भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत शुभ परिणाम देणारे जाणवणार आहे. परंतु कौटुंबिक खर्च सुद्धा या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींचे होणार आहेत. त्याचप्रमाणे मेष राशीच्या व्यक्तींनी या वाचा स्थानातील मंगळ ग्रहाच्या भ्रमणादरम्यान आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. अर्थात मेष राशीच्या व्यक्तींच्या वाणीमध्ये कठोरता निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण द्वितीय स्थानातील मेष राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये जाणवणार आहे. अर्थात मेष राशीच्या व्यक्तींनी कटू बोलणे या महिन्यामध्ये टाळावे. हे मंगळाचे द्वितीय स्थानातील भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या मोठ्या संधी निर्माण करणारे राहणार आहे. त्याचप्रमाणे मेष राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केट सट्टा लॉटरी इत्यादी क्षेत्रातून सुद्धा या महिन्यामध्ये आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचे भ्रमण दिनांक 16 जुलै 2026 पर्यंत मेष राशीच्या व्यक्तींच्या तृतीय स्थानातून होणार आहे. अर्थात हा तृतीयस्थ सूर्यग्रह सुद्धा मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा राहणार आहे. ज्या ज्या मेष राशीच्या व्यक्ती सरकारी नोकरीत आहेत त्या व्यक्तींना प्रमोशनचे योग देणारा हा महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहणार आहे. सरकारी नोकरीत तसेच सरकारी कामामध्ये यश निर्माण करणारा हा महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 16 जुलै 2026 पर्यंत राहणार आहे. तृतीयस्थ सूर्यग्रह मेष राशीच्या व्यक्तींचा पराक्रम वाढवेल मेष राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवेल तसेच मेष राशीच्या व्यक्तींना आरोग्याची साथ सुद्धा या तृतीयस्थ सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान मेष राशी व्यक्तींसाठी चांगली राहणार आहे. मेष राशीच्या व्यक्तींना तृतीय स्थानातील सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान छोट्या मोठ्या प्रवासातून चांगले लाभ होतील. कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये तडजोडीने यश संपादन करण्यासाठी हा महिना मेष राशीच्या व्यक्तींना दिनांक 16 जुलै 2026 पर्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. दिनांक 16 जुलै 2026 पर्यंत तृतीयस्थ सूर्याचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास वाढवणारे राहणार आहे. दिनांक 16 जुलै 2026 नंतर हा सूर्यग्रह मेष राशीच्या व्यक्तींच्या चतुर्थस्थानामध्ये प्रवेश करेल. अर्थात चतुर्थस्थानातील सूर्यग्रह मेष राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक सौख्य देणार राहील परंतु कौटुंबिक जबाबदारी वाढवणार राहील कौटुंबिक खर्च वाढवणार राहील तसेच थोड्या प्रमाणात मानसिक तणाव वाढवणारा सुद्धा हा चतुर्थस्थानातील सूर्यग्रह मेष राशीसाठी दिनांक 16 जुलै 2026 नंतर राहणार आहे. अर्थात भाग्येश गुरुग्रह सुद्धा मेष राशीच्या व्यक्तींच्या चतुर्थस्थानामधूनच या महिन्यामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात सूर्य व गुरुची चतुर्थस्थानातील युती तितकेसे अशुभ परिणाम या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना देणार नाही. परंतु गुरु अस्त सुद्धा या महिन्यामध्ये दिनांक 16 जुलै 2026 पासून होत असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना दिनांक 16 जुलै 2026 नंतर थोड्या प्रमाणात आपल्या कौटुंबिक जबाबदारी वाढल्याची पाहावयास मिळेल. कौटुंबिक खर्च वाढतील मेष राशीच्या व्यक्तींचे परंतु कौटुंबिक सौख्य या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे. त्याचप्रमाणे दिनांक 16 जुलै 2026 नंतर मेष राशीच्या व्यक्तींना घर प्रॉपर्टी
जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी शुभ परिणाम देणारा हा महिना राहणार आहे। त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये सुद्धा राहू ग्रह मेष राशी व्यक्तीच्या लाभस्थानातूनच भ्रमण करत आहे। हा लाभस्थ राहू ग्रह सुद्धा मेष राशी व्यक्तींना अचानक मोठे धनलाभ निर्माण करणारा या महिन्यामध्ये राहील। हा लाभस्थ राहू ग्रह मेष राशी व्यक्तींना एखाद्याकडून येणारे पैसे वसूल करण्यासाठी शुभ परिणाम देणारा या महिन्यामध्ये राहणार आहे। त्याचप्रमाणे हा लाभस्थ राहू ग्रह मेष राशी व्यक्तींना दीर्घकाल परिणाम करणाऱ्या मोठ्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणार सुद्धा या महिन्यामध्ये राहणार आहे। त्याचप्रमाणे मेष राशी व्यक्तींच्या दिनांक 7 जुलै 2026 पासून बुध ग्रह मेष राशी व्यक्तींच्या वक्री स्थितीत मेष राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानातूनच भ्रमण करणार आहे। अर्थात हा तृतीयस्थ स्वराशीतील बुध ग्रह सुद्धा मेष राशी व्यक्तींना कम्युनिकेशन स्किल तसेच मार्केटिंग क्षेत्र, त्याचप्रमाणे ज्या ज्या मेष राशी व्यक्ती वार्ताहर, संपादन इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहेत, ज्या ज्या मेष राशी व्यक्ती ट्रॅव्हलिंग क्षेत्रात कार्यरत आहेत, त्या व्यक्तींना शुभ परिणाम देणारे हे बुधाचे भ्रमण मेष राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये दिनांक 7 जुलै 2026 नंतर राहणार आहे। तसेच मेष राशी व्यक्तींना शुक्र ग्रह सुद्धा या महिन्यामध्ये मेष राशी व्यक्तींच्या दिनांक 4 जुलै 2026 नंतर पंचम स्थानातून सिंह राशीतून भ्रमण करणार आहे। हा पंचमस्थ शुक्र ग्रह सुद्धा मेष राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये आपल्या संतती सौख्यासाठी तसेच शिक्षण स्तरात थोड्या प्रमाणात आपल्या प्रयत्नांना यश देणार राहणार आहे। तसेच हा पंचमस्थ शुक्र ग्रह मेष राशी व्यक्तींना वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा या महिन्यामध्ये राहणार आहे। अर्थात मेष राशीच्या विवाहिच्छुक व्यक्तींसाठी अचानक एखादा विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये मेष राशी व्यक्तीसाठी राहील। त्याचप्रमाणे मेष राशी व्यक्तींना 7.5 सुरू आहे, परंतु या महिन्यामध्ये गुरुग्रहाची दृष्टी मेष राशी व्यक्तींच्या 12व्या स्थानातील शनी ग्रहावर येत असल्यामुळे 7.5चा त्रास सुद्धा तितकासा या मेष राशी व्यक्तीने या महिन्यामध्ये जाणवणार नाही। परंतु दिनांक 16 जुलै 2026 नंतर गुरु अस्त होत आहे, अर्थात थोड्या दिवसासाठी गुरु अस्त होत आहे। दिनांक 16 जुलै 2026 नंतर थोड्या प्रमाणात मेष राशी व्यक्तींना मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता या महिन्यामध्ये राहील। अर्थात आपल्या कामामध्ये थोड्या प्रमाणात अडचणी निर्माण करणारा शनी ग्रह मेष राशी व्यक्तींसाठी दिनांक 16 जुलै 2026 नंतर राहील। अर्थात हा संपूर्ण महिना मेष राशी व्यक्तींसाठी मध्यम शुभफलदायी राहणार आहे। या जुलै 2026 या महिन्यामध्ये मेष राशी व्यक्तींनी दिनांक 6, 7, 15, 16 व दिनांक 24, 25 जुलै 2026 या दिवशी मेष राशी व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे हे दिवस मेष राशी व्यक्तींना प्रतिकूल परिणाम देणारे राहतील। अर्थात या दिवशी मेष राशी व्यक्तींची मानसिकता चांगली राहणार नाही। अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये मेष राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारे या महिन्यामध्ये राहणार आहेत। अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन, विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या या स्क्रीनवरील मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपद्वारे संपर्क करा। धन्यवाद।